काय आहे हे, किती सुंदर आहे सगळं. म्हणजे का जरा अनोळखी रस्त्यानं भटका, अनोळखी चेहरे ओळखीचे करा, अनोळखी आवाज, अनोळखी गंध, अनोळखी दृश्य, अनोळखी जगणी, अनोळखी माणसं. पुढे नमस्कार फ्रेंड्स. तर आता आम्ही चाललेलो आहे तारकर्लीचं फिश मार्केट, म्हणजे जिथे माशांचा लिलाव लागतो. तर तिथे चाललेली आहे आणि मी तुम्हाला ते एक्सप्लोर करणार आहे. कारण इथे आल्यावर फिश थाळी खूप महाग भेटते. 400 ते 500 रुपयाला एक फिश थाळी आहे. तर तुम्हाला फार परवडतं फिश घेऊन ते बनवायला देणं. तर मी तुम्हाला ते पहिलं फिश मार्केट दाखवते. फ्रेंड्स इथे आणि लिलाव लागतो इथे. सो आम्ही चाललोय आता इकडे. मग ठरवूया तर आपल्याला या मार्केटमध्ये काय घ्यायचंय. पण मला वाटतंय की पुन्हा स्वस्त आहे. किलो 380 रुपये, 380 रुपये. हे 100ला. तुला हे जरा कमी करा ना दादा. 400 रुपये किलो, 50 400 रुपये किलो, चला 400 रुपये. पुढे जरा कमी असतं 800. मग 500ला पण भेटलं. किती महाग एवढा मोठा असतो. हे समजे कसे गाडी येणार नाही तर आमची तुम्हाला देऊ आणि घेऊन जा. किती असेल ती मागचे तर मला पाहिजे. त्यांना जास्त कळते ना. 2 मिनिटं देशील. खारा मासा खात नाही. खारा मासा खाते. हे कुठला खारा आहे? मोठा. हे बघा फ्रेंड्स, इथे समोर आहे ना सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि एक्झॅक्ट त्याच्या समोर हा माशांचा लिलाव लागतो. पूर्वी हे फिश आपल्याला वाट्याने मिळत होते, पण आता असं काय झालं माहिती नाही की वाट्याने तर नाही मिळत आणि जे काही मिळतात ते महागही खूप मिळतात. बट इथे तुम्हाला खूप फ्रेश फिश मिळतील. माझे 2 बच्चे कचा कचा आनंद लुटतात ते. ए सोना. आयुष्यातले सर्वात मोठे समाधान म्हणजे आपल्या मनाप्रमाणे जीवन जगणे. परिस्थिती कशीही असो, आवडीचे जीवन जगत राहणे. तर फ्रेंड्स, फिश आणल्यानंतर त्याला एवढा सुंदर पद्धतीने बनवल्यावर आता मला राहत नाही आहे. मला लवकर याच्यावर ताव मारावा लागेल, कारण उद्या आमचा इथे लास्ट दिवस आहे कोकणामधला. त्यानंतर आम्ही कोल्हापूरला निघणार आहोत. तिथे आम्ही एक सुंदर फार्म हाऊसमध्ये राहणार आहोत. तो व्हिडिओ लवकरच येणार आहे, तो पाहायला विसरू नका. बरं, आता मी व्हिडिओ बंद नाही करत आहे, डायरेक्ट आपण मॉर्निंगला भेटूया. स्वागत आहे तुमचं सुपर ऑसम सोनाली चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आम्हाला ना इथे ख्रिसमस आणि 31मुळे रूमच अवेलेबल नाही आहे तिथे. आम्ही तर अजून 2 दिवस एक्स्ट्रा राहणार होतो. बट आज आपला हा लास्ट डे आहे कोकणातला आणि हरीने फुल एन्जॉय केलेला आहे आणि आम्ही परत लवकरच कोकणात येऊ. मी तुम्हाला खूप काही एक्सप्लोर करायचं अजून बाकी आहे. खूप मोठी बकेट लिस्ट होती, पण ती एवढीच झाली फक्त. सो आता आम्ही बीचवर खेळायला जाणार आहे आणि आम्ही जिथं स्टे केला होता ते मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवते. कोकणला बाय बाय करण्या अगोदर समुद्रामध्ये जर डुबकी मारून नाही आलो तर काहीतरी चुकल्यासारखं वाटेल. आणि आम्हाला खूप लांब जायची गरजच नाही आहे. आमच्या रिसॉर्टच्या समोरच अथांग समुद्र आमची वाट पाहत आहे. त्याला आम्हाला कांदा पोहे. आम्ही पुणेकर कांदा पोहे वाले. मी
आणि माझे सर्व फॅमिली मेंबर्स ह्या अथांग समुद्राच्या लाटांबरोबर डान्स, रील्स आणि मस्ती करत होतो. सगळ्यांनी वेगवेगळे कॅरेक्टर पकडले होते. कोणी शिंपले वेचत बसलेत तर कोणी लाटांबरोबर रेस करतंय. मम्मीला लहान होताना पाहून खूप छान वाटले. माझ्या हरीची लुटुलुटू धावणे, तनूचा किल्ला बनवण्याचा प्रयत्न, सीगल पक्ष्यांचे अगदी जवळ येणे, हे क्षण माझ्या जीवनातले अगदी अविस्मरणीय क्षण बनून गेले आहेत. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ना फ्रेंड्स, टाईम अँड टाइड्स वेट फॉर नन. वेळ आणि समुद्राच्या लाटा कधीच थांबत नाही. आपल्यालाही जीवन असेच जगले पाहिजे, कधीही न थांबता. प्रत्येक मुमेंट आपल्या लाईफमधला बेस्ट मुमेंट बनवत जायचा आहे. अशा प्रकारे आमची कोकण ट्रिप सक्सेसफुली पार पडलेली आहे. हरीचा बर्थडे आमचा ऑसम झालेला आहे. मी सर्वांना थँकफुल आहे, खास करून हरीला, कारण त्याचाच बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो. हरीमुळे मी 7 वर्षांनी आज मालवणमध्ये येऊ शकले. हरीचा बर्थडे किती बेस्ट एन्जॉय केला आहे ते नक्की पहा तुम्ही. खूप एन्जॉय करताल हा व्हिडिओ पाहताना. वरच्या आय बटनवर क्लिक करा. जेव्हा पाहिलं हिला येथील हिल्ला हिल्ला सारा जिल्हा हिल्ला उवारे चल चला घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय. लैला आणि मजनूची साडवारी लचोरी आपल्याला बदलायची हाय. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय. अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली हाय. घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी हा शिंपल्यामधला खेकडा आणि हा आपला नॉर्मल जनरल खेकडा. काही न्यूज देतोयस तू? इसमें जिंदगी बिता दो पल जो ये जाने वाला है. साधी भोळी माझी आई. खुदाई काम चालू आहे. हे चल ना तनु, खुदाई काम सुरू कर ना. ते शंकच भेटतात ते इथं. हे शिंपला बीच इकडे बघ ना, इकडे बघ तिथे शिंपला बीच आहे. सगळे खोदतात ते. बस चल या बचा खाली. तनु, अरे तू काम करत होता का पहिला कुठं कामाला? तू पहिले खोदायची कामं करत होता का? एवढा फास्ट कोण खोदतं? एक टॅलेंट. कसा खड्डा? अरे परत भरते. हा ना. चल मदत कर हरी. बरं, किल्ला बनवायचे काढले त्याचा आता. तेच तर नाही. खेळ बाळा खेळ. तू जो बोलेगा आज वो सब. आतमध्ये मोकळा नको ठेवू, ते राहायचं नाही तसं. घर असं सगळं असा पोकळ किल्ला. पक्षी पण खूप जास्त आहेत फ्रेंड्स इथं. ओफो. चाललं म्हणून नाही आवडलं ते. कोकण खूप आवडते. पहिले ती आपण परत यायचं. ओगो माझी शोन मम्मा. ठीक आहे, आपण लवकर येऊ.
बाय बाय कोकण. मम्मी आणि तू बाय बाय कोकण. आत्ता आम्ही निघालो आहोत कोल्हापूरला. तिथले एक असे फार्म हाऊस एक्सप्लोअर करण्यासाठी जे की आपल्याला कोल्हापूरमध्ये महाबळेश्वर पाचगणीचा अनुभव देणार आहे फ्रेंड्स. तर चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओसाठी रेडी राहूयात. जसा तो व्हिडिओ अपलोड होईल त्याची लिंक मी बटनवर देईलच. फ्रेंड्स, तुम्ही व्हिडिओ ना मन भरून एन्जॉय करत आहात, पण लाईक कमी पडत आहे. तर प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक पण करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब तर कराच. ही तुम्हाला मी मनापासून विनंती करते. ए मंकू, ई की मंकी बघा, 2 मंकू आहे. हा हायवे आहे. हॉटेल साम्राज्य खूप छान आहे फ्रेंड्स. आहे ही नारळाच्या दुधाचं सूप. तर फ्रेंड्स, फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये पोचलो. हा तांबडा पांढरा रस्सा पाहून तुम्हाला कळालंच असेल. सो आत्ता आम्ही आज कोल्हापूरमध्ये स्टे करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.